हॅलो नमस्कार सगळं ताईंचे पुन्हा एकदा माझी साई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आता आम्ही सगळे काही मामा मावशी आम्ही सगळे काही ना बाहेर चाललो आहे। घराचे काम चालू आहे, घराचे आता फडची बसवण्याचं वगैरे चालू आहे, तर तेच बघायला चालले सगळेजण। चला तुम्ही पण या आमच्या सोबत। आता तू आजीला मदत करणार आहे का? मदत करणार आहे, माझी साई मला मदत करणार आहे। आम्ही आज मस्त मेथीची भाजी करणार आहे, कारण चमचमीत लसूण मिरच्या घालून आहे ना भाजी। आणि एक मेथीची भाजी आणि भाकर एक नंबर लागते। भाकर नाही, पोळ्या करणार आहे, कारण आपली बाजरी काही दळलेली नाहीये। बाजरी ज्वारी एकत्र दळायची सही आपल्याला आणि मग खायची ती। आज आपण पोळीच खाऊ। आवडेल ना तुला मेथीची भाजी पोळी? आवडेल का सई? कसं म्हणून दाखव। चालेल मला चालेल। आज सईला आमच्या बक्षीस भेटलंय का? सई सांगा काय भेटलं? खोडलबर भेटलंय। सईने बॉल फेकल्यामुळे सईला खोडलबर भेटलंय। चला तर तुम्हाला सांगितलं तर आम्ही सगळे काही जाणार होतो बाहेर आहे ना फडची अजून म्हणजे असं आपले बेसिन वगैरे सगळं काही बघण्यासाठी। तर दुकानात जायचं होतं। मम्मीने मेथीची भाजी वगैरे निसून घेतली, वहिनी तिकडे पोळ्या करत होत्या। मेथीची भाजी करायची होती म्हणजे टाकली पण गेली होती। लोणारवाडीची मावशी काका मामा सगळेजण आले होते, सगळ्यांनाच जायचं होतं। तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांच्याच घराचे कामं चालू आहे। इथं बघू पहिले, इथं बघून घ्या नंतर बघा। चला तर आपण म्हणजे प्रवेशद्वारावर लावतो ना किंवा किचनमध्ये पण लावतो हे असे फळाचे चहाचे कपांचे जे असतात ना म्हणजे टाईल्स, तर ते लावतो आपण। आणि हे बेसिन होते ते पण बघायचे होते, सौरभभोवत्यांना घ्यायचं होतं। तर भरपूर ठिकाणी म्हणजे आपण एका शॉपमध्ये काही बघत नाही, एक दोन शॉप बघतो, त्यानंतर किंमत वगैरे कुठे काय म्हणजे आपल्याला परवडेल त्या ठिकाणी आपण खरेदी करतो। तर मागे एकदा गेले होते, तिथून येणं त्यांनी फडची वगैरे तर आता सौरभभोवत्यांची आली होती। लोणावळे मावशीला घ्यायची होती हॉलसाठी आणि सौरभभोवत्यांना बाकीच्या वस्तू घ्यायच्या होत्या। आता कारण बांधकाम प्लॅस्टर वगैरे सगळं झालंय, आता फक्त बारीक कामं असतात घरातले, फडची बसवणे बाकीची सगळे काही म्हणजे प्लंबिंगची वगैरे सगळे काही कामं असतात, लाईटिंग वगैरे ते बाकी आहे। तर आता ते सगळं काही होईल आणि सगळं झालं तुम्हाला तुमच्यासोबत शेअरच करेल काल मम्मीने सांगितल्याप्रमाणे। तर इथे आता मामा सगळ्यांना सांगत होत्या जी अशी का हॉलची व्हाईट मध्ये तुम्ही सांगितले व्हाईट मध्ये तुम्हाला भरपूर कलर भेटणार छान वाटतं। कमी ती ही पण कमी आवाज भेटत मला ही पण आवडली अशी ना, किती भारी जे आपण ह्याला लावतो ते पोर्च मध्ये आम्ही हे लावणार आहे। आम्ही किचनलाही म्हणजे ही किंवा पोर्चला किचनलाही छान वाटतं। पण मला व्हाईटच फडचं आवडत, असं फ्रेश वाटतं। किचनला ही टाकू खराब होतं ही पण किचन हा, मला ती आवडली ग्रे वाली। फर्निचरला पण मॅच होती ना। तुमच्या फडचे सगळे आले, तुमच्या पाहू नका, तुमचा सगळा माल येईल। आपलं जे 2.5 बाय 5 आहे ना फडची, त्यांना म्हणलो आम्हाला ती भरपूर लागणार आहे। तर मग आता तुझं फडचं पाहायला आलोय मी सगळेजण इकडे। सगळ्यांचे बांधकाम चालू आहे ना, त्यामुळे सगळे चालू आहे सोबत। चला तर आम्ही इथे ना इथे पण भरपूर बघितले, इथे पण छान छान होते म्हणजे मावशी त्यांना पण आवडले। आणि हे आपण किचनला लावतो ना, तर ते पण बघितलं। म्हटले चला बऱ्याच त्यांचे हे आता काही घराचे काम वगैरे चालू असेल, तुम्हालाही थोडीशी मदत होईल, तर तुमच्यासोबत पण शेअर केलं। आणि आता घर कसं होईल सगळे काही दाखवणारच आहे। आता सगळ्यांचीच घरं लवकरात लवकर होतील, कारण ते सगळ्यांचे फक्त मामाचं थोडंसं लेट आहे, कारण मामाचं नंतर सुरू केलं ना। आता सगळ्यांचेच बांधकाम झालेले, फक्त बाकीचे घरातले कामं बाकी आहे। हे आहे ना तर किचनचे मार्बल आहे, व्हाईट ग्रे ब्लॅक ग्रीन असं म्हणजे थोडंसं डार्क ग्रीन वगैरे असतं बघा ब्लॅकमध्ये, ते सगळे काही कलर जे असतात। चला बाई चला
दुसरं दुकान. काढले त्या आरके वाले मला पाहिलं का तिकडे जाळ टाकायला येतो ना. नाशिकला गेलो बाबा म्हणते ही लाईन माझी आणि इकडे आलं का मामा म्हणतो ही लाईन माझी. एवढे आपल्या असल्यावर डायरेक्ट गरजच नाही काही आपल्याचे सगळं पोकार. पुढं घे ना मग गाडी. मावशी आली का? चॉईस करायची आहे बाई. आता मामा दाखवतील ना अहो ऐका ना पहिले ना किचन ऐका ना नुसतं पहिले पाहून घ्या तिथं सारं नियोजन नियोजन वरती सुरुवात का चला हा ना सगळे सारखेच. चला इकडूनच चला. मम्मी यावेळी आहे का नळांचं फिटिंग 16,000च आहे. चला इकडे या पहिलं त्याच्यात पण आहे काय फडके व्यवस्थित पाहिजे काही पाहिजे. भारी ना मी असंच बसवणार आहे. याला मेंटेनन्स जास्त 2 in 1 करायचं. भारी. चला तर इकडे ना मिरर वगैरे पण होते ते पण बघितले. छान छान म्हणजे वेगवेगळ्या आकारामध्ये होते. आणि हे बघा तर म्हणजे आपले साईजवारी असतात ना. आता मला काही एवढे साईजवारी सांगता नाही येणार. तर साईजवारी असतात, मोठ्या असतात खूप. म्हणजे हे बघा ही खूप मोठी होती. त्यानंतर 2x4 असं काही असतं प्रत्येक. तर अशा साईजवाऱ्या आम्ही सगळ्या काही बघितल्या. आणि हे पण होतं आपण बाहेर गॅलरीला लावतो ना त्या पण बघितल्या. त्या पण छान होत्या. या साईडला किचनच्या होत्या. आणि ही पण फडची होती. नेक्स्ट एक नंबर प्लेन ब्लॅक. प्रियंकाचं सगळ्यात भारी होणार आहे. थेट पण थेट. मग ही फडची. हा संध्याकाळचं पण सगळ्यात शेवट झालंय ना. एक नंबर झालंय. लास्ट अँड बेस्ट. लास्ट अँड बेस्ट म्हटलंय ना. सगळ्यांचं बघून मग तुम्ही करा. हा अनुभव सगळ्यांपेक्षा वेगळं. चला तर छान होत्या. याच्यातली ही आवडली. एक म्हणजे मावशीला आवडली होती. मावशीच्याच हॉलसाठी बघायची होती. मम्मीन त्यांच्या तर आल्या पण होत्या. मम्मीने ते पहिलेच गेले होते. आणि पण बाकीचे ना त्यांना काही वस्तू बघायच्या होत्या. कारण भरपूर काही लागतं घर म्हटलं की. आणि थोडासा गाण्यांचा वगैरे आवाज होईल. कारण आता पायदिंडी शिर्डीला चालू झालं आहे ना. त्यामुळे थोडेसे गाणे वगैरे. तरी रूममध्ये सगळं काही पॅक करून बसते तरी थोडासा आवाज येतोच. तर सगळ्या काही समजून घेतील. आणि हे बघा तर इकडे मामा ते सगळे काही बघत होते. म्हणजे प्राईज वगैरे सगळं काही काढत होते. म्हणजे कोटेशन वगैरे किती लागतात काय असं प्राईज सगळ्यांचे बघत होते. हे बघा मावशी चॉईस नाही होते का? संजय भाऊशीची चॉईस म्हणजे जागा खतरनाक आहे. मावशीला सगळेच दाखवते पण मावशीला काही चॉईस होय ना. नाशिकला जायचं का? नाही तर राजस्थानला जाऊ आपण डायरेक्ट. राजस्थानला मम्मी आली ना पाहून. आपल्याला राजस्थानच्याच बोलावलंय ना परत फिरसे. फायनल झाली बघ फायनल. मोठा हॉल असतो. मावशीचं किती मोठा हॉल आहे. 2 नंबर ग्रे नाही पण मग तुम्हाला white टाकायचं असेल तर. मला मागची आवडली. तू लाईट पण लय सुंदर दिसत मोठ्या हॉलला एक नंबर. हिचे काय बोलणार दादा? मावशी सगळा बंगला कोणाच्या चॉईसचा आहे? काका का तू? सौरभ. मावशीचा बंगला तुझ्या चॉईस निवडून राहिला. 7,000 तीच गेली बाहेर. चला तर अशीच आमची हसी मजाक चालू होती. तर सगळे काही बघत होते. मामा सांगत होता तुला जी फायनल करायची ती बघ असं सांगत होता. सगळ्यांच्या म्हणजे निर्णयांवरच सगळे काही असतात. म्हणजे सगळ्यांना आवडली की ती गोष्ट आम्ही घेत असतो.
असं एकटं जातं कोणी आणि बुक करतं असं काहीच होत नाही, सगळ्यांनाच घेऊन जातात. मामा तर सगळ्यांसोबत असतोच. आणि इकडे मग आम्ही ना बेसिन वगैरे पाहायला आलो, तर खूप छान छान होते, मस्त डिझायनर होते. आणि छोटं मोठं जास्त काही मोठं घ्यायचं नव्हतं, छोटंच बघायचं होतं. तर तेही हे पण खूप छान होतं. पण मग कालांतराने ही म्हणजे बाहेरची जी शायनिंग असते ती निघून जाते आणि ती निघाल्यानंतर छान नाही वाटत ना. तर नाही तर खूप सुंदर होते, ते पण छान दिसत होते. इकडे व्हाईट कलरमध्ये होते सगळे काही. तर हे पण होते, ते पण असे रंगीबेरंगीमध्ये होते, डिझायनर होते थोडेसे काही. आणि इकडे पण आपले स्टाईल होती, टाईल्स होती. तर बाहेरची थोडंसं बोलताना थोडं इकडे तिकडे होईल तर समजून घ्या. आणि ही पण होती, छान होती. थोडीशी दगडी पण बघायची होती, तर दगडी ही होती मागे. तर म्हणजे याच्या मागे असं साईडला केलं की वेगवेगळ्या डिझाईन होत्या, त्या पण सगळ्या काही बघून घेतल्या. हे बघा खूप छान आहे ना. तर ही आपली बाहेरच्या पोर्चला येते, गॅलरी पोर्चला बाहेर आपण लावतो ना, तर तिथे येते. छान होत्या. तर ती दगडी एक होती, ती पण छान होती ना मामा. आपल्या घराची पूर्ण डिझाईन येणार आहे ना, दगड जी बाहेरची साक्षीवरती दगड. दगड टाकून direct किल्ल्यासारखं. सागर मामाचा किल्ला, सागर मामाचा किल्ला आंबेकर किल्ला. आंबेकर किल्ला नाव टाकायचं मला. आंबेकर किल्ला, ठीक आहे चालेल. नाही बंगल्यावर मा बापाचं नाव टाकायचंय भरत पेठ. भरत भेट. ओके मामा. इकडे छाया काय मावशी मानले भूक लागली आता. माझी भूक पळाली, मस्त पाहून माझ्या घराला कुठे बसणार आहे. बसल्यानंतर मावशीचं घर कसं दिसेल असं बघून मावशीचं एक भूक पळून जाते. माझ्या मम्मीचं तसंच होतं, मम्मीचं साड्या बघून होतं, तुझ्या घराच्या वस्तू बघून होतं. मामी तुमचं काय बघून भूक पळते मामा. कधी घराचं काम पूर्ण होईल. तिने हे सगळं बघून भूक पळाली. मला खूप भूक लागली, तिला म्हटले मी याकडच्या सगळं पाहून आहे ना. तुझी पण भूक पळाली का? पळाली नाही, लागली आहे, ते होणार आहे. पण हे पोटाचं काय आहे? जेवायचं घरी माहिती. तर हे शॉवर होतं, म्हणजे त्यामध्ये बाकीचे पण म्हणजे सगळे काही अटॅच होतं. तो सेटच होता. एक 10,000चा होता आणि 19,000चा होता वाटतं. म्हणजे त्या साईडचा 19चा आहे आणि हा 10 का 10,500चा आहे. ते पण बघितले. त्यानंतर आम्ही शिवला स्कूलमध्ये घ्यायला गेलो, तर त्याला घेतलं आणि त्यानंतर आम्ही मामाकडे आलो. कारण आता बघा बाबांच्या डोळ्याला तुम्हाला पट्टी दिसते, बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. तर मम्मीची पण थोडीशी तब्येत बरी नव्हती. आदल्या दिवशी मम्मी आजी मामा नाशिकला गेले होते बाबांच्या ऑपरेशनसाठीच. तर इकडे आता बाबांनाही भेटायला येऊ कमी वाटलं. आता अजून नदी आहे, पहिले जे पाणी भरणारे लोक आहे ना, काही जाऊ तिला मी मला सांग. आम्हाला नाही माहिती, पण गीता येईल झोपलं का सगळं तिच्या एक जीवनात नंबर इच्छा सत्य झाली. गोष्ट आहे. मग ती सांगायची बरं, आम्हाला. काय असं सकाळी येऊन बसायचं, सकाळी इडी जाऊन घ्यायचं. बसायचं. काय ते जाऊ दे, फुले. मम्मी ते जाऊ दे. काय सासूचं समाधी आहे, पहिले फुले फुलते ना, ते राहायचे. ते खरंच राहायचे. पहिले मळ्यामध्ये पाणी भरायला राहायची. माझी सासू सुद्धा सांगते आता. बरं, ए भाऊ, आता मला बाहेर नाही केव्हापासून माहिती, झालं मला तुला माहिती. माहिती का? जुने माणसं हे गाव एक केव्हापासून झालं? त्या बापाला म्हणा, ज्या तुम्हाला दिवशी- पाणीवाला पिक्चरला गेले होते, तुम्हाला काय झालं होतं बाबा, एवढं विचारलं. ए, बापाचे पिक्चर पाहून यातच गेले असं तारीख असं. असेच आमचे पूर्वीचे काही दिवस काही असायचं. तर आजी बाबा मावशीन त्या आजीन त्या सगळं काही सांगत होत्या. पण मग म्हणजे विश्वास काही बसत नव्हता. पण ते म्हणायचे की जे म्हणजे आहे तर ते पण आमच्या आजी आजोबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि ते सत्य आहे. पण मग कोणीच काही ऐकायला तयार नव्हतं. अशा सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. तर त्यानंतर असं सगळं काही सांगत होतो आम्ही सगळेजण, एक एक स्टोरी प्रत्येकाची. आम्ही सगळेजण बसलेलो होतो. इकडे अंशू आणि सईचं मस्त खेळायचं चालू आहे. दोघी सोबत असल्या की त्यांना कोणाचीच गरज नाही, मस्त खेळतात. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर स्वयंपाकाला लागलो. काय करते ग? शेवई खीर. मस्त झाली शेवायची खीर. अचानक कसं काय प्लॅन ठरला? अगं मारते ना आज काहीतरी गोड तांदळाचे म्हटले दरवेळा, तर मग आज शेवायची करू असं. आज भगवती देवीची आरती ना, त्याच्यामुळे मग शेवायची खीर केली. खूप छान वास आलाय प्रियंका. मी खीर करते. वास बघून आले मी. 40 हनुमान चालीसा पण सुरू झाली. तू फक्त पेढे खाणार आहे का? खा मग. ते भरायचं
त्याला मस्त कोरडी उसळ पोळी खीर केलेलं आहे आपण असं. छान मेनू केलेला आहे. साक्षीला सौरभला बाहेर जेवायला आहे थोडंसं ते तिच्या मावशीक जेवायला सांगितलेले जोडीने. ते आज जाणार आहे. आज प्रियंका आणि मी आहे. मग प्रियंका पण तिच्या घरी जाणार आहे. तिला म्हटले थांब आमची आरती आहे, मग आरती झाल्यावर जा सौरभ सोडून दे. आता आरती करू जाऊ मग. आता इकडे नैवेद्य झालेला आहे. हारण ते घ्यायला गेले सौरभ भाऊन ते. इकडे आरतीचं ताट. आता इथे हार वगैरे ठेवतील. वहिनी सौरभ भाऊ हारण ते घ्यायला गेले होते, तर हारण ते घेऊन आले आणि स्वयंपाक पण तयार झालेला होता. तर आता हार वेणी मम्मी घालून देते. वहिनी मम्मी दोघी करत होत्या. त्यानंतर दोघींनी पूजा करून घेतली. त्यानंतर मीही दर्शन घेतलं आणि नंतर आरती सुरू झाली. बघा देवीचं फुल ठेवलं आणि ते पडलंही. ते पुन्हा ठेवून दिलं मग मम्मीने आता हळदी कुंकू लावला. तर आज 8 तारीखला मम्मी त्यांची आरती असते. म्हणजे तुम्हाला असं माहिती असेल की बऱ्याचदा आता बघतात व्हिडिओ. म्हणजे सगळे काही आहे आमचं एरिया मम्मीने त्यांच्या गल्लीतला. तर तिथे सगळ्यांनाच आहे ना आरती नेमून दिलेली आहे. प्रत्येकाच्यात एक तारीख असते. त्या तारखेला महिन्यातून एकदा आरती असते. तर मम्मीने त्यांची 8 तारखेला आरती असते. तर आज 8 तारीख होती त्यामुळे मग त्यांची आरती होती. माता की जय. तर आरतीसाठी आम्ही सगळे गेले होतो. गल्लीत छोटे छोटे मुलंही येतात, बाकीचेही येतात. ज्यांना जसं जमेल तसं येत असतात. चला तर मग आरती झाल्यानंतर लहान मुलांचं एकच असतं की प्रसाद कधी भेटेल. तर तुम्हीही आरती घ्या. तर सोनीने सगळ्यांनाच आरती दिली. त्यानंतर मग बहिणीने नैवेद्य दाखवला. बाजूलाच मुंजा बाबांचंही पार आहे, तर तिथे पण सोनीकडे नैवेद्य दिला दाखवायला. तर तीही दाखवून आली. आणि बघा सई सगळ्यांना दाखवते. मला प्रसाद भेटला. मग सगळ्याच मुलांना प्रसाद दिला. आणि त्यानंतर मग सौरभ भाऊने मला घरी सोडलं. तेही जेवायला गेले आणि त्यांनी येताना छान मस्त दाबेली घेऊन आलेले होते. जेव्हा हरण ते घ्यायला गेले ना, सईने सांगितलं होतं मला दाबेली आणा. मग ते दाबेली घेऊन आलेले. तर आता आम्ही सगळेजण दाबेली खातो आणि दाबेली खाल्ल्यानंतर आम्ही घरी जातो. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जे आता नवीन असले सबस्क्राईब करायला विसरू